केतन अग्रवाल हा टक्कल होता त्याच्या डोक्याला, त्यामुळे त्याला केस नव्हती आणि त्यामुळे तो विक वापरत होता. जरी केतन अग्रवाल हा उच्च शिक्षित असला तरी तो बोलताना मध्ये मध्ये अडकायचा, हे सुद्धा सिंहाला वारंवार जाणवत होतं. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा देशभरामध्ये सुरू आहे. या प्रकरणी आता सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. यामध्ये नवीन अपडेट सध्या समोर येत आहे, ते म्हणजे सियाचा जो भाऊ आहे साहिल, याला सुद्धा आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे. सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. कारण चेतन चौधरी हा जो सियाचा बॉयफ्रेंड आहे असं म्हटलं जात आहे, किंवा त्यांचे प्रेमसंबंध आहेत असं म्हटलं जात आहे. तर त्या संदर्भात सियाचा भाऊ याला काय माहिती आहे का? त्याचबरोबर केतन आणि सियामधला जो काही वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, असं स्वतः केतननी त्याच्या वडिलांना सांगितलेलं आहे. त्याबद्दल सियाच्या भावाला काय माहिती आहे का, याची सगळी चौकशी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे आणि त्यामुळे सध्या त्याची चौकशी केली जात आहे. पण हे सगळं होत असताना सियाची आणि चेतनची जी चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे, त्याच्यात वेगवेगळी माहिती आहे ती सध्या समोर येत आहे. आणि त्यामुळे केतन अग्रवाल आणि सिया यांच्यामध्ये दुरावा का निर्माण झालेला होता, याची दोन कारणं समोर आलेली आहेत. ती कारणं काय आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 18 जूनला पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आलेली होती. सुरुवातीला तो पाय घसरून पडल्याचा बनाव करण्यात आलेला होता आणि त्यामुळे अपघाताची नोंद ही करण्यात आलेली होती. पण पोलिसांनी तपास केला आणि याच्यामध्ये तिचा जो नवरा आहे केतन अग्रवाल याची जी हत्या आहे तीच होणाऱ्या पत्नीने केल्याचं समोर आलेलं होतं. प्रियकराला घेऊन तिने हे सगळं कट रचला आणि तो प्लॅन केला असं सुद्धा समोर आलेलं होतं. सध्या हे दोघे अटकेमध्ये आहेत. पण केतन अग्रवालला सियाने का संपवलं, किंवा त्याचा जीव तिने का घेतलेला आहे, असे अनेक प्रश्न आहेत ते सध्या समोर येतात. कारण की दोघे परिवार आपण पाहिलं तर अगदी गर्भश्रीमंत आहेत आणि गडगंज संपत्ती या दोघांकडे आहे. असं असताना सियाने इतकं टोकाचं पाऊल का उचललेलं आहे, याच्यावर सगळ्यांकडे चर्चा होत आहे. अग्रवाल केतन जो आहे तो उच्च शिक्षित आहे, असं असताना सुद्धा सियाला तो का आवडत नव्हता, असे सुद्धा प्रश्न आहेत. आणि त्यामुळे सियाने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास सध्या लोणावळा पोलीस करत असताना दोन धक्कादायक गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या आहेत. एक तर पहिलं म्हणजे केतन अग्रवाल हा टक्कल होतं त्याच्या डोक्याला, त्यामुळे त्याला केस नव्हती आणि त्यामुळे तो विक वापरत होता आणि हे कुठेतरी सियाला खटकत होतं. त्याच्यामुळे तिने त्याला संपवायचं ठरवलं. आणि दुसरं एक कारण याच्यामध्ये समोर येत आहे, जरी केतन अग्रवाल हा उच्च शिक्षित असला तरी तो बोलताना मध्ये मध्ये अडकायचा, हे सुद्धा सियाला वारंवार जाणवत होतं. पण त्याला विरोध नेमका कसा करायचा, किंवा जे जुळलेलं त्यांचं लग्न आहे ते तिला कसं मोडता येईल, या दृष्टीने तिने प्रयत्न केला. पण जर लग्न हे आपण मोडलं तर समाजामध्ये आपल्या कुटुंबाची चुकीच्या पद्धतीने चर्चा होईल, किंवा त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होईल, लोक नावं ठेवतील अशी भीती तिच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे हा लग्न जे काय त्यांचं ठरलेलं होतं, साखरपुडा जो झालेला होता तो तिला मोडायचा नव्हता. आणि त्याच्यामुळे तिने ह्या दोन गोष्टी तिला सातत्याने खटकत होत्या, त्या तिने तिच्या कुटुंबाला सुद्धा सांगितलेल्या नव्हत्या, किंवा केतनच्या कुटुंबाला सुद्धा सांगितलेल्या नव्हत्या, अशी माहिती सध्या समोर येत आहे. आणि त्यामुळे हा जर अडथळा दूर करायचा असेल तर केतनला कायमचंच संपवावं, असा प्लॅन जो आहे तो तिच्या मनामध्ये आला. आणि त्यामुळेच तिने हा सगळा प्लॅन लोहगडावरचा जो आहे, जो चेतनसोबत तिने आखलेला होता, आणि याच्यामध्ये केतनला तिने मारून टाकलेला आहे. या दोन गोष्टी केतनच्या सातत्याने तिला खटकत होत्या, अशी माहिती सध्या पोलीस तपासामध्ये सुरू आहे. अजूनही पोलिसांचा तपास आहे तो सुरू आहे. या दोघांची एकत्रित सुद्धा चौकशी पोलिसांनी केलेली आहे. म्हणजे चेतन आणि सिया या दोघांना एकमेकांसमोर बसून त्यांची चौकशी करण्यात आलेली. त्याचबरोबर सियाची वेगळी आणि केतनची वेगळी अशी सुद्धा चौकशी आहे ती पोलिसांनी केलेली आहे. दोघांना अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा विचारलेले आहेत. आणि त्याच्यामधून ही नवीन माहिती समोर आलेली आहे की केतन याला डोक्यावर केस नव्हते, केस कमी होते आणि त्यामुळे तो विक वापरायचा, म्हणजे केसाचं जे टोप असतं, बनावट असतं ते तो वापरायचा. आणि ही बाब तिला कुठेतरी खटकत होती. एकतर केतन आपण पाहिलं तर जवळपास 25 वर्षाचा तो होता, आणि असं असताना सुद्धा त्याच्या डोक्यावर केस कमी होती का, ही बाब तिला सातत्याने खटकत होती. आणि त्याचबरोबर तो जो भाषा बोलायचा, तो भाषा बोलत असताना तो मध्ये मध्ये अडकायचा सुद्धा. आणि त्यामुळे सियाला
केतन आहे तो नकोसा होता, पण आता हे फक्त कुटुंबाला तिला सांगता येत नव्हतं किंवा कुटुंबाची प्रतिष्ठापनाला लागेल किंवा कुटुंबाची प्रतिमा खराब होईल, त्या दृष्टीने तिने हे कुठेही सांगितलं नाही किंवा मग हे लग्न नकोय किंवा मी या लग्नासाठी तयार नाही असं तिने कुटुंबाला सांगितलं नाही किंवा कुणालाही सांगितलं नाही. आणि त्याऐवजी तिने हा दुसरा प्लॅन आखला, जर केतनला आपण मारून टाकला आणि अपघाताचा जर बनाव केला तर हे कुणालाच कळणार नाही. किंवा लोहगडावर जो त्यांनी प्लॅन आखलेला होता, ज्या लोहगडावर आपल्याला गडाच्या वर कुठेही CCTV दिसत नाहीये, एंट्री पॉईंटला आपल्याला एक CCTV जो आहे तो दिसलेला होता, ज्याच्यामध्ये चेतन चौधरी हा जाताना दिसलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं तिचं बिंग आहे ते सुद्धा फुटलेलं. आता मात्र ज्यावेळेस त्यांनी हा सगळा प्लॅन केला, 18 जूनला केतनला त्या लोहगडाच्या कड्यावरून त्यांनी ढकलून दिलं आणि त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव केला किंवा तो पाय घसरून पडला असं सियाने सांगितलं. त्याच्यानंतर काय झालेलं आहे हे सुद्धा आपण या LSच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. पण आता जी नवीन माहिती यामध्ये समोर येते की सियाला केतनच्या 2 गोष्टी खटकत होत्या आणि त्या 2 गोष्टींमुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं. पण हे करत असताना तिला असं वाटलं की हे कुणालाच कळणार नाही किंवा यातून आपण सुखरूप बाहेर पडू आणि केतनचा जो आपल्यासोबतचा वावर होता तो कायमचा संपेल आणि तिचा जो बॉयफ्रेंड होता चेतन चौधरी याच्यासोबत तिला राहता येईल अशा पद्धतीचा एक तिच्या मनामध्ये मानस असावा किंवा प्लॅन सुद्धा असावा. पण एकंदरीत आपण पाहिलं की आरोपी जेव्हाही गुन्हा करत असतो तेव्हा तो एक तरी पुरावा जो आहे तो मागे ठेवत असतो आणि सियाने सुद्धा हेच केलं. सियाने अनेक पुरावे, त्याचबरोबर चेतन चौधरी यांनी सुद्धा अनेक पुरावे ठेवल्यामुळं केतन अग्रवाल हा जो पाय घसरून पडल्याचा सुरुवातीला बनाव करण्यात आलेला होता, त्याच्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हा अपघात नव्हे तर ही हत्या आहे अशा पद्धतीचं प्रकरण हे समोर आलं आणि सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केलेली आहे. त्यामुळेच सियाने हा सगळा जो प्लॅन आखलेला होता, तिला ज्या 2 गोष्टी खटकत होत्या त्या तिला बाजूला काढायच्या होत्या, पण हा सगळा प्लॅन तिचा फसलेला आहे. तिचं म्हणणं होतं की कुटुंबाची नाचक्की होईल जर मी लग्न मोडायचं ठरवलं तर, त्यामुळे तिने ते न करता कुटुंबाला न सांगता अशा वेगळ्या पद्धतीने प्लॅन केला आणि थंड डोक्याने केतन अग्रवाल याची हत्या केली. पण आता मात्र जी काही बदनामी गोयल कुटुंबाची होत आहे, फक्त पुण्यात नाही तर देशभरामध्ये गोयल कुटुंबाची बदनामी होते, त्यांच्या समाजामध्ये सुद्धा होते. कारण की हे गोयल कुटुंब मोठं श्रीमंत आहे, प्रशस्त आहे, समाजामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. असं असताना आता जे कृत्य सियाने केलेलं आहे त्याच्यावरून जर तिने लग्नाला सुरुवातीला नकार दिला असता तर थोडीफार बदनामी तेव्हा झाली असती, चर्चा झाली असती, मात्र नंतर सगळे विसरून गेलेले असते. पण आता जे सियाने टोकाचं पाऊल उचललेलं आहे ज्याच्यामुळे संपूर्ण तिच्या कुटुंबाची, समाजाची सुद्धा बदनामी झालेली आहे आणि आता हे सगळं आयुष्यभर आहे ते सियाला आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा भोगावं लागणार आहे. त्यामुळे सियाने हे सगळं पाऊल उचलताना सुरुवातीला विचार करायला हवा होता. ज्या 2 गोष्टी तिला केतनच्या खटकत होत्या त्या जर तिने कुटुंबाला सांगितलेल्या असतात तर कदाचित यामध्ये सुवर्ण मध्य आहे तो सुद्धा निघाला असता. पण हे सगळं केलं नाही आणि थंड डोक्याने सिया गोयल हिने केतनला कशा पद्धतीने संपवलेलं आहे आपण या आधीच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.